तुम्ही कधी गुगलवर जाऊन बँकच्या कस्टमर केअरचा नंबर शोधलाय का? तर थांबा, तुमची फसवणूक होऊ शकते. हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. नागपुरातील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स म्हणजेच एम्स मधील महिला डॉक्टरची तब्बल 13,74,000 रुपयाची फसवणूक झाली आहे. या महिला डॉक्टर सायबर गुन्ह्याच्या शिकार बनल्या आहेत. इंटरनेटवरील त्यांची नेमकी कोणती चूक त्यांना महागात पडली हे आपण सविस्तर जाणून घेऊ, जेणेकरून तुम्हालाही अशी फसवणूक टाळण्यासाठी मदत होईल आणि आवश्यक ती काळजी घेता येईल. फसवणूक नेमकी कशी होते हे सुद्धा समजून घेऊ. फसवणूक नेमकी कशी होते हे समजून घेण्यासाठी सर्वात आधी नागपुरातल्या या महिला डॉक्टर सोबत नेमकं काय घडलं हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. नमस्कार, मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष. एम्स मध्ये कार्यरत असलेल्या महिला डॉक्टर त्या नागपुरातील चिल्स भवन येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत गेल्या. त्यांना बँक खात्यातील 8 लाख रुपयाचे पोस्ट फिक्स डिपॉझिट करायचे होते. त्यांनी बँकेत फिक्स डिपॉझिटही केलं, मात्र त्यांच्या बँक खात्यातून पैसे एफडीत वळले जात नव्हते. त्यामुळे त्या चौकशी करण्यासाठी बँकेत गेल्या. पण हे सगळं तुम्ही ऑनलाईन तपासू शकता, स्टेटसही चेक करू शकता असं बँकेतून सांगण्यात आलं. डॉक्टर घरी परतल्या आणि त्यांनी ऑनलाईन प्रक्रिया करून बघितली, पण ऑनलाईन काम करण्यात अडचण येत होती. त्यामुळे त्यांनी इंटरनेटवर कस्टमर केअरचा नंबर शोधला. त्यात SBIचा टोल फ्री क्रमांक होता, पण तो क्रमांक लागत नव्हता. त्यामुळे त्यांनी जस्ट डायल वरून SBI कस्टमर केअरचा कॉन्टॅक्ट नंबर मिळवला. त्यांनी त्या क्रमांकावर फोन केला आणि समोरून मी SBI चिल्स भवन बँकेतून बोलतोय असं सांगण्यात आलं. त्यामुळे महिला डॉक्टरलाही त्याच्यावर विश्वास बसला. त्यांनी समोरची व्यक्ती सांगेल तशा पद्धतीची प्रक्रिया करायला सुरुवात केली. मी तुम्हाला एक फाईल पाठवतो, तुम्हाला ती ओपन करायची आहे असं त्यांना सांगण्यात आलं. त्यांनी त्या फाईलवर क्लिक केलं आणि त्यांचा फोनचा ताबा त्या गुन्हेगाराकडे गेला. पूर्ण 1 दिवस त्या गुन्हेगाराकडे त्या मोबाईलचा ताबा होता. त्यामुळे फोनवर आलेले OTP, मेसेज हे सगळं त्या सायबर गुन्हेगाराकडे जात होतं आणि त्यामुळे तो गुन्हेगार ते सगळं वारंवार डिलीट देखील करत होता. पण दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना आणखीन काही SMS दिसले आणि काहीतरी गडबड असल्याचं लक्षात आलं. त्यामुळे त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या चिल्स भवन शाखेत धाव घेतली. तर त्यांच्या बँक खात्यातून इतके पैशांचा व्यवहार झाला नाही असं समोर आलं. त्यांच्या बँक खात्यातून 10,90,000 रुपये दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर झाले आणि त्यांच्या FD खात्यावरही 2,84,000चं कर्ज असल्याचं समोर आलं. बँकेला विचारणा केली असता आमच्याकडून असले कुठलेही फोन येत नसल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी बेलतरोडी पोलीस ठाण्याला भेट देऊन तिथे तक्रार नोंदवली. अशी माहिती बेलतरोडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक मुकुंद कवाळे यांनी दिली. अशी फसवणूक तुमची देखील होऊ शकते. आपल्यालाही बरेचदा एखादा कॉन्टॅक्ट नंबर मिळत नाही, तर तो आपण इंटरनेटवर जाऊन शोधतो. तिथून फोन करून आपल्याला हवी असेल ती माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतो. अशा वेळी आपलीही फसवणूक होऊ शकते. समोरची व्यक्ती सायबर गुन्हेगार देखील असू शकते. खोटं बोलून आपल्याला कुठली फाईल पाठवतो ती ओपन करा असं सांगण्यात येऊ शकतं. तर त्या फाईलवर किंवा लिंकवर चुकूनही क्लिक करू नका, कारण ही .apk फाईल असते. यावर क्लिक केल्यानंतर आपला फोन हॅक होऊन सायबर गुन्हेगाराला त्याचा ॲक्सेस मिळतो. त्यामुळे आपल्या मोबाईलमध्ये येणारे OTP त्याला सहज उपलब्ध होतात. यातूनच आपलं अख्खं बँक खातं रिकामं होऊ शकतं. त्यामुळे कुठल्याही फाईलवर आणि लिंकवर क्लिक करण्यापूर्वी 10 वेळा विचार करा. अनोळखी नंबरवरून अशा लिंक किंवा फाईल आल्यास त्यावर कधीही क्लिक करू नका. तसेच बँकेचा व्यवहार असेल तर बँक तुम्हाला कधीही तुमच्या WhatsAppवर लिंक पाठवून तुम्हाला त्यावर क्लिक करायला लावत नाही, हे कायम लक्षात असू द्या. बँकेच्या नावावर अनोळखी नंबरवरून लिंक पाठवणारे हे सायबर गुन्हेगार असू शकतात. बँक संबंधी व्यवहार असेल तर आपल्याला वारंवार सांगितलं जातं की लिंकवर क्लिक करू नका. OTP किंवा पासवर्ड देखील शेअर करू नका. कोणत्याही आमिषाला बळी पडू नका. आपण ही खबरदारी घेत असलो तरी दररोज नवीन फंडे वापरून सायबर फसवणुकीचे प्रकार समोर येतात. त्यापासून वाचण्यासाठी आपल्याला आता अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. यात पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इंटरनेटवरून एखादा कॉन्टॅक्ट नंबर घेताना
त्याच्या अधिकृत संकेतस्थळावरून घ्यायला हवा. बँकेसंबंधी काम असेल तर बँकेच्या टोल फ्री क्रमांकावर फोन करता यावा. हे टोल फ्री क्रमांक आपल्याला डेबिट कार्डवर दिलेले असतात, तसेच बँकेच्या पासबुकवरही दिलेले असतात, किंवा आपण त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर गेलो तरी संबंधित बँकेचा टोल फ्री क्रमांक आपल्याला सहज मिळतो. पण या टोल फ्री क्रमांकावरून कोणी उत्तर देत नसले तर आपण बँकेला ईमेलद्वारे संपर्क साधू शकतो. ईमेलचं उत्तर आलं नाही तर शेवटचा पर्याय म्हणजे थेट बँकेत जाऊन चौकशी करणे. बँकेत जाऊन आपल्याला काही शंका असेल तर त्याचं निरसन करून घ्यायला हवं. पण कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपल्या फोनवर आलेला OTP, मेसेजच्या माध्यमातून आलेला एखादा कोड, अशा प्रकारच्या कुठल्याच गोपनीय माहिती कोणत्याही अनोळखी व्यक्तीला कृपया शेअर करू नये. आणि गुगलवर जाऊन एखादा नंबर आपण सर्च केला तर त्या नंबरवर सहजच विश्वास ठेवू नये. ज्या पद्धतीनं या डॉक्टर महिलेची फसवणूक झाली आणि तिला तिचे लाखो रुपये गमवावे लागले, अशीच जर आपण काळजी घेतली नाही तर आपल्याला सुद्धा आपलं बँक खातं रिकामं झाल्याचं पाहायला मिळेल. त्यामुळे कोणताही ऑनलाईन व्यवहार करत असताना आवश्यक ती खबरदारी तुम्ही नक्कीच घ्या. अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.